आपलं एकंदरीत स्थान निर्मित झाल्याच्या नंतर एक संभ्रम निर्माण करण्याची काहींची कार्यशैली असते. त्या कार्यशैलीपेक्षा या विषयाकडे मी काय अधिक पाहू इच्छित नाही. म्हणून मी सांगितलं की अनेक जण संपर्कात आहेत, वक्तव्य केलं, त्यांची सुद्धा काही चर्चा होते. तटकरे साहेब, तुम्ही मोठा गौप्यस्फोट करतायत, थेट नाव घेऊन जगा जयंत पाटील तुमच्या संपर्कात आहेत. असं त्यांनी जो प्रश्न विचारला त्याच्यापुरता मी उत्तर दिलं आहे, त्यामुळे त्याच्यापेक्षा काय अधिक उत्तर देऊ इच्छित नाही. परंतु जे 10वं मंत्रिपद खाली होतं ते मंत्रिपदासंदर्भामध्ये त्यांच्याशी संपर्क झाला होता. अगोदरच्या मीटिंग झाल्या होत्या, त्या मीटिंगला देखील ते उपस्थित होतं, अशी देखील माहिती समोर आली की याच्यामध्ये काय सुरुवातीच्या कालावधीमध्ये ते जरूर उपस्थित त्या ठिकाणी होते. मी ते नाकारता इच्छित नाही. आम्ही निर्णय घेण्याच्या काही काळ आधी, त्याच्यानंतर ते कधी उपस्थित त्या ठिकाणी निश्चितपणाने नव्हते. आता 10वी जागा जी रिक्त आहे त्या बाबतीमध्ये मला असं वाटतं अजितदादा किंवा प्रफुल्लबाई या संदर्भातलं अधिक भाष्य त्या ठिकाणी करू शकते. जर तेच तुमच्या संपर्कात आहे असं तुम्ही म्हणत असाल तर त्यांना येण्यापासून रोखते कोण, नेमकं घोडा अडलं? नाही, मी एवढंच म्हटलं की संपर्कात आहेत. आता 15 जण येण्याच्यामध्ये कोण कोणासाठी अडतंय त्याचं कुठे काय आहे. त्यामुळे काही वेळेला थोडंसं असं वक्तव्य करणं हे सहजगत्या सोपं जाऊ शकतं. पण एकंदरीत पाहिलं तर मिळणारा प्रतिसाद राज्यभरातला केविलवाणा असल्यामुळे अशा पद्धतीचं शब्दप्रयोग करणं किंवा अशा पैच्या बातम्या देणं हे त्या ठिकाणी स्वाभाविक असं मी मानतो. जयंत पाटील तुमच्या संपर्कात म्हणजे काहीतरी परत पॉलिटिकल करेक्ट कार्यक्रम आहे असं आहे? नाही, कोणाचा कधी करेक्ट कार्यक्रम होईल ते काय कोणाला सांगता येऊ शकत नाही. मी वारंवार त्या संदर्भामध्ये सतत बोलत आलेलो आहे की जयंतरावच्या पोटातलं पाणी हलत नाही आणि डोळ्यातलं पाणी टिकत नाही, आणि त्याच्यामुळे करेक्ट कार्यक्रम करण्याच्या बाबतीमध्ये ते वारंवार ते बोलतच असतात. राजकारणात अलीकडच्या कालावधीमध्ये करेक्ट कार्यक्रम हा प्रचलित जो शब्द झाला आहे तो जयंतरावांच्याचमुळे झाला आहे. त्यामुळे बघूया कोण कोणाचा करेक्ट कार्यक्रम करतोय तो. जरांगे पाटलांचं म्हणणं आहे की मराठा आणि धनगर या दोन्ही समाजांनी एकत्र आलं तर आपण या सरकारवरती प्रेशर क्रिएट करू शकतो आणि आपल्याला हव्या त्या मार्गावर सोबत घेऊ शकतो असं बघतो तुम्ही याच्याकडे, कारण सोशल इक्वेशन्स बदलते. एक असं आहे की दोन भिन्न गोष्टी आहेत. सकल मराठा समाजाला आरक्षण हवं आहे ते त्यांना ओबीसी म्हणून त्या ठिकाणी हवं आहे. धनगर समाजाला जे आरक्षण हवं आहे ते एसटी मागण्या आहेत. दोन्ही समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या अगदी वेगवेगळ्या पद्धतीच्या त्या ठिकाणी आहेत. आता जरांगे पाटलांनी काय म्हणावं काय नाही हा त्यांचा त्या ठिकाणी अधिकार आहे, परंतु दोन्ही प्रश्नाचं दोन्ही आरक्षणाच्या संदर्भातले संदर्भ वेगळे असल्यामुळे शेवटी ते जे काय ठरवतील ते आपल्याला उद्याला पाहायला मिळेल. जरांगे पाटील यांचं प्रामुख्यानं ओबीसीतून आरक्षण मिळावं, कुणबी प्रमाणपत्र सर्वांना मिळावं अशा पद्धतीची मागणी आहे. तर दुसरीकडं ओबीसी मधून आरक्षण नको अशी भूमिका नारायण राणेंना काही वेळापूर्वीच पत्रकार परिषद घेऊन घेतलेली आहे. एकंदरीतच जो नारायण राणेंच्या भूमिकेमुळे आगामी काळात ओबीसी नाराज होण्याची शक्यता नाकारता येते. त्यांचं म्हणणं असं आहे की कुणबी मराठा वेगळे आहेत आणि छानोकडी मराठा वेगळे आहेत. नाही, म्हणूनच आत्ता जे म्हणलं तसं तुमचा प्रश्न कॉन्ट्राडिक्टरी आहे. तुम्ही असं म्हणाल की नारायणराव राणे असं म्हणाले की त्यांना ओबीसीचं आरक्षण नको, कुणबींची मधलं आरक्षण. मग तेच ना, आमच्या सर्वांची स्वच्छपणाची भूमिका आहे की सकल मराठा समाजाला आरक्षण त्या ठिकाणी मिळालं पाहिजे, पण ओबीसीच्या आरक्षणाला जराही धक्का न लावता त्या संदर्भातला निर्णय राज्य सरकारने त्या ठिकाणी कायदेशीर कसोटीवरती तपासून दिला गेला पाहिजे. कारण अशापैकी निर्णय दोनदा त्या ठिकाणी घेतले गेले. काही प्रमाणामध्ये शैक्षणिक अंमलबजावणी काही ठिकाणी झाली आणि तेवढ्यातच कधी उच्च न्यायालयाने कधी सर्वोच्च न्यायालयाने हे सगळे निर्णय त्या ठिकाणी रद्दबादल ठरवले आहेत. मला स्वतःला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून असं वाटतं की राज्य सरकारने कायद्याच्या पूर्णपणाच्या कसोटीवरतीच आरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून निर्णय त्या ठिकाणी घ्यावा. त्याच्यात पावलं सकारात्मक उचलावीत म्हणूनच या महायुतीच्या सरकारने न्यायाधीश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एक समिती त्या ठिकाणी नेमलेली आहे आणि माझी माहिती आहे की ते संबंध राज्यभरामध्ये फिरत या संदर्भातला जो काय अहवाल गोळा करायचा आहे ती गोळा करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांची पावलं त्या ठिकाणी उचलत आहेत. याचा अर्थ असा आहे की राज्य सरकार सकल मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये सकारात्मक त्या ठिकाणी आहे. एक असं आहे की ही अत्यंत दुर्दैवी बाब त्या ठिकाणी आहे. समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही तीव्र भावना प्रत्येक समाजामध्ये त्या ठिकाणी असते,
पण इतकं टोकाचं पाऊल व्यक्तिगत जीवनामध्ये उचलून जीवन संपवणं ही बाब आमच्या सर्वांच्यासाठी अत्यंत गंभीर आहे. एक महत्वाचं, एकीकडे शिंदे समितीकडून जो अहवाल आता तयार होतो त्याच्यामध्ये जवळपास 5,000 जणांचे वंशावळी सापडल्या, पण तसं पाहायला गेलं तर कुणबींची मोठी संख्या आहे ज्यांना अकोमोडेट करावं लागेल. आणि हे एकीकडे होत असताना दुसरीकडे सरकार असं म्हणते जरांगे पाटलांना त्यांनी आश्वासन पण दिलंय. पण मग या दोन कॉन्ट्रॅक्टरी गोष्टी एकत्र कसं काय आणणं, कुणबीमध्ये अकोमोडेट करताना प्रॉब्लेम येणार तर एक असं आहे की जे माझ्या वाचण्यात आलं तर कदाचित वेगळं असू शकेल की निजामाच्या कालावधीमध्ये जे जिल्हे विशेष करून मराठामधले निजामाच्या राजवटीखाली त्या ठिकाणी होते, त्या कालावधीमध्ये मराठा समाजाची नोंद कुणबी म्हणून त्या ठिकाणी केली गेली होती. त्या संदर्भातलं पूर्णपणाचं सर्वेक्षण करून त्याच्या आधारित त्यांना कुणबी म्हणून दाखले दिले जावेत असं जरांगेंचं ज्या वेळेला उपोषण झालं त्यावेळेला राज्य सरकारने त्यांना तशापैचं सांगितलेलं होतं आणि मला असं वाटतं की त्या पद्धतीची कारवाई त्या ठिकाणी सुरू आहे. इतर ठिकाणी मात्र आता कोकणामध्ये असलेला कुणबी समाज, कोकणामध्ये असलेल्या कुणबी समाजाला सुद्धा आरक्षण ओबीसीचा दाखला मिळवताना ते आहेत कुणबीच, पण आरक्षण मिळवताना 50 वर्षाची वंशावळ ती त्या ठिकाणी त्यांना सिद्ध करावी लागत असते. मराठा समाजाच्या बाबतीमध्ये तर तशापैकी वंशावळ सिद्ध करणं इतकंसं काय सोपं नाही. पण माझी जी भूमिका आहे मी या ठिकाणी मांडली की तशा पद्धतीने कुठली करण्यापेक्षा, निर्णय तशा पद्धतीने होण्यापेक्षा कायद्याच्या कसोटीवरती आत्तापर्यंत घेतलेले निर्णय, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाने दिलेले निर्णय या साऱ्या गोष्टीचा सारासार पूर्णपणाने कायदेशीरदृष्ट्या अभ्यास करत सरकारने या संदर्भामध्ये भूमिका घेतली पाहिजे अशी आमची स्पष्टपणाची मागणी आहे आणि तो निर्णय आरक्षणाच्या दृष्टीतून सकारात्मक असावा. लोकसभेची बैठक सुरू आहे सर्व पक्षांची. शरद पवार त्या ठिकाणी बैठका घेत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी बैठक घेतली. त्यांच्या खासदारांकडनं हे स्पष्ट करण्यात आलं की 22 जागांवरती शिवसेनेचा दावा असणार आहे. उर्वरित 26 जर फॉर्म्युल्यानुसार भाजप लढणार असेल तर राष्ट्रवादीला काय होणार? एक असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लोकसभेची जागा 100% त्या ठिकाणी लढणार आहे. पण जसं चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्ष त्यांनी सांगितलं की ज्यावेळेला 3 पक्ष लोकसभेच्या निवडणुकीला समोर जातील त्यावेळेला राज्यपातळीवरती आमची चर्चा त्यांच्याजवळ निश्चितपणाने सर्वांची होईल. आम्ही तिन्ही पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष राज्यपातळीवरती आम्ही सगळे नेते एकत्रितपणाने बसू आणि या संदर्भातला अंतिम निर्णय दिल्लीच्या शीर्षस्थ नेत्यांकडनं त्या ठिकाणी होईल. पण एक बाब नक्की आहे, कोण किती जागा लढवणार हे मी आज सांगू शकत नाही. पण तिघही एकत्रितपणाने या निवडणुकीला NDA म्हणून, महायुती म्हणून 100% सामोरं जातील. तुमची रायगड असेल, शिरूर असेल किंवा त्या ठिकाणी नाशिक असेल, या सगळ्या ज्या राष्ट्रवादीच्या जागा आहे यावरही शिवसेनेने कुठेतरी दावा सांगितलेला नाही. आता त्यांनी दावा सांगताना नेमका कुठले मतदारसंघ सांगितले मला माहीत नाही. आता रायगड, शिरूर, बारामती, सातारा इथे विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत, खासदार आहेत. 2019च्या निवडणुकीमध्ये निवडून आलेले खासदार त्या ठिकाणी. नाशिकला काय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार निवडून आलेले नाही, पण गेली अनेक वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आघाडीमध्ये ती जागा 2004 सालापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी लढवत होता. हे झालं जुनं इक्वेशन. पण मी आता आपल्याला पुन्हा एकदा हे सांगू इच्छितो आहे की एकंदरीत 48 जागांचा विचार करत निवडून येण्याच्या क्षमतेवरती एकंदरीत जी राजकीय परिस्थिती वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये भिन्न आहे त्याचा पूर्णपणाने अभ्यास करून आम्ही एका विशिष्ट कन्क्लुजनला राज्यपातळीवरती येऊ. काही बाबतीमध्ये किंवा या सर्वच बाबतीमध्ये शेवटचं शिक्कामोर्तब एक केंद्रात दिल्लीतल्या शीर्षस्थ नेत्यांकडनं त्या ठिकाणी मिळेल. लोकसभा मतदारसंघामधून शरद पवारांनी निवडणूक लढावी अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे. अशा परिस्थितीत तुम्ही त्या ठिकाणी त्यांच्या विरोधात प्रचार करणार का? भाजपच्या उमेदवाराला त्या ठिकाणी मदत? एक असं आहे की आदरणीय पवार साहेबांनी 2014 स्पष्ट केले की ते लोकसभा लढणार नाही. मला असं वाटतं की आजही आदरणीय पवार साहेबांचं स्टेटमेंट आलं की ते राज्यभर दौरा करणार आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीला काय ते सामोरं जाणार नाही आहे. आणि शेवटी त्या नेतृत्वाने गेले अनेक वर्ष आदरणीय पवार साहेबांनी विधानसभा, लोकसभा या सगळ्या निवडणुका लढलेल्या आहेत. 2014 सालामध्ये त्यांनी कॉन्शियसली आदरणीय पवार साहेबांनी लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. त्यामुळे कार्यकर्ते मागणी नेत्यांच्याकडे करत असतात. पण मला असं वाटतं आज पवार साहेबांचा खुलासा बघितल्याच्यानंतर
त्याच्यातली स्पष्टता त्या ठिकाणी आलेली आहे. लोकसभा निवडणुका पाईपलाईन मध्ये तुम्ही म्हणताय की महायुती तुम्ही सगळे सोबत लढणार, काही बेसिक फॉर्म्युलाच डिस्कशन झाले असतील आतापर्यंत? नाही, अद्यापर्यंत झालेलं नाही आहे. बेसिक फॉर्म्युला प्रत्येकाच्या मनामध्ये त्या ठिकाणी असतो. आतापर्यंत समन्वय समितीच्या 3 बैठका झाल्या. त्यामध्ये राज्य पातळीवरती, जिल्हा स्तरावरती, विधानसभा मतदारसंघ स्तरावरती समन्वय समित्यांचं 3 पक्ष आणि इतर घटक पक्ष यांचं त्या ठिकाणी गठन करावे आम्ही ठरवलेलं आहे. आणि पुढच्या 7-8 दिवसामध्ये ते आमचं गठन त्या ठिकाणी पूर्ण होईल. महामंडळ, शासकीय समित्या, तालुका, जिल्हा, राज्य पातळीवरच्या या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही बऱ्यापैकी चर्चा करून काही निर्णयास्पद त्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. परंतु पुढच्या 15 दिवसामध्ये त्या बाबतीमधला सुद्धा निर्णय त्या ठिकाणी होईल. अपेक्षा अशी आहे की नोव्हेंबर-डिसेंबरच्या आसपास लोकसभेच्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही एकत्रितपणाने त्या ठिकाणी बसू. यशवंतराव चव्हाणांच्या फोटो संदर्भात बोलताना करून असं म्हटलं की ज्या पक्षासोबत विचाराबरोबर आपण गेली जाणार नाही असं यशवंतराव चव्हाण म्हणले होते, त्यासोबत आपण आघाडी केलेला आहे. यशवंतरावांना या सगळ्या गोष्टीबद्दल पाहताना काय वाटत असेल सध्याच्या परिस्थितीमध्ये? एक असं आहे की मी वारंवार स्पष्ट केलं की आदरणीय पवारसाहेब वेगवेगळ्या विषयावरती आणि विशेष करून आम्ही मंडळींनी जी काही भूमिका घेतलेली आहे त्या संदर्भामध्ये त्यांचं मत ज्यावेळेला व्यक्त करतील त्यावेळेला मी अजिबात त्या विषयावरती त्या ठिकाणी बोलणार नाही. परंतु स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा नाव घेण्याचा, त्यांचा फोटो लावण्याचा आम्हाला मंडळींना सुद्धा नक्कीच त्या ठिकाणी अधिकार आहे. आम्ही त्याच विचारधारेमध्ये आमच्या सर्वांचं राजकीय आयुष्य त्या ठिकाणी घडलेलं आहे. मी मागील सांगितल्याने आता पुन्हा एकदा सांगू इच्छितो आहे की अलीकडच्या कालावधीमध्ये विशेष करून 89 सालापासून या देशामध्ये आघाडीच्या राजकारणाची आणि सरकारची अपरिहार्यता आहे. चव्हाण साहेबांनी विचार जरूर ज्या कालावधीमध्ये मांडला त्यावेळेला देशामध्ये केंद्रात आणि राज्यात आघाडीच्या राजकारणाची अपरिहार्यता नव्हती. एक भाग त्या संदर्भामधलं सुद्धा एखाद-2 उदाहरणं देता येतील. चव्हाण साहेबांच्या ज्यावेळेला हयात होते, ज्यावेळेला ते देशाचं नेतृत्व करत होते, राज्याचं नेतृत्व करत होते, पण त्या विषयावरती मी आज त्या भाषा या ठिकाणी करणार नाही. परंतु 89 सालापासून जर का आपण प्रामुख्याने पाहिलं तर जे पक्ष, काही पक्ष काँग्रेसच्या विरोधामध्ये या देशामध्ये जन्माला आले किंवा त्या पक्षाची स्थापना झाली, त्यांची कायम आयडिओलॉजी काँग्रेसच्या पूर्ण टोकाच्या विरोधाची होती. परंतु आघाडीच्या राजकारणामध्ये त्यांनी काँग्रेसला सपोर्टही केला, काँग्रेसच्या सरकारमध्ये सुद्धा सहभागी झाले. काही वेळेला विश्वनाथ प्रताप सिंग आयुष्यभर काँग्रेसमध्ये गेलं, पण ज्यावेळेला 89 साली विश्वनाथ प्रताप सिंग या देशाचे पंतप्रधान झाले त्याला भारतीय जनता पक्षाने त्यांना बाहेरून पाठिंबा दिला. चौधरी चरण सिंग यांच्या सरकारला काँग्रेस पक्षाने बाहेरून पाठिंबा दिला. अशा घटना देशात आणि राज्यात वारंवार घडतात. पूर्वी नितीश कुमारांचं उदाहरण दिलं, ममता दीदींचं उदाहरण त्या ठिकाणी दिलं. हे सगळे आज नेते आहेत. किंवा अरविंद केजरीवाल यांनी युपीच्या विरोधामध्ये जे दिल्लीला आंदोलन सुरू केलं ते प्रामुख्याने युपीच्या विरोधामध्ये होतं. पण आज ते युपी म्हणजे नवीन इंडिया आघाडीचे एक महत्वाचे घटक त्या ठिकाणी बसलेले आहेत. राजकीय परिस्थिती बदलते त्यावेळेला अनेक वेळेला देशातले प्रमुख राजकीय पक्ष सुद्धा भूमिका बदलत असतात. अशा वेळेला आम्ही काय भूमिका घेतली त्याच्याबद्दलचं इतकं प्रतिबाद होण्याचं काय कारण नाही असं मला स्वतःला वाटतं. कारण दादाने ती स्पष्टता भूमिका घेतली तेव्हा दिले आणि 100 दिवस पूर्ण झाल्याच्या नंतर एक अतिशय उत्तम पैचं पत्र त्यांनी लिहिलं, भावनिक लिहिलं, कसोटीवरती लिहिलंय, निर्णयाच्यावरती आधारित लिहिलंय, विचारधारेवरती लिहिलंय आणि ते महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेला उद्देशून त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. पण आम्ही आमची विचारधारेशी ठाम आहोत, पण नवीन घेतलेल्या भूमिकेच्या बरोबर सुद्धा तेवढेच आहोत हे मला या ठिकाणी सांगायचं. ललित ड्रग्स प्रकरण सुरू आहे, ललित पाटील त्याच्यावरून आता संजय राऊत असतील किंवा विरोधक असतील सरकारला नाराज धरत आहेत. सरकारी राजकारणाचे अनेक मंत्र्यांची अशी तिची माहिती असं आहे की या संदर्भामध्ये शेवटी सरकार आणि ते परस्परांना उत्तर देतील. मी काय सरकारचा भाग त्या ठिकाणी नाही. आणि अलीकडे कसं की संजय राऊत प्रत्येक विषयावरती बोलत असतात. माझं ज्ञान त्यांच्यापेक्षा खूप छोटं असल्यामुळे मला विद्वानी आहे, सगळं काय आहे. फक्त मी त्या दिवशी बोललेल्या प्रश्नाला अजून काही त्यांनी उत्तर दिलेलं नाही. कारण दिल्लीवरनं आल्याच्यानंतर उद्धवजींची भूमिका काय झालेली होती मी त्याही वेळेला बोललो आणि आताही बोलतोय की उद्धवजींनी अजिबात वेगळं वाटून घेऊ नये. उद्धवजींची भूमिका उद्धवजींनी कुठं सांगितली नाही. उद्धवजींच्या मनात काय आलं होतं हे संजय राऊतांनी मला सांगितलं, दादांना सांगितलं. एकनाथ शिंदे साहेब उपस्थित होते, मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. त्याचं उत्तर ना ते देऊ शकले. मला अशोक चव्हाणांचं सुद्धा ज्येष्ठ नेते आहेत, ते मुख्यमंत्री असताना मी मंत्री म्हणून काम केलं. त्यांचंही मला आश्चर्य वाटलं की मी असं म्हणालो
आणि मग ते म्हणाले की पंतप्रधानांना भेटून आल्याच्यानंतर आम्ही दोघेही बाहेर होतो. मला कसं कळलं, मला कळलं असं मी म्हणतच नाही. अशोकरावांचा कदाचित गैरसमज झाला. एखाद्या गोष्टीचं बरोबर उत्तर देताना आलं की माणसं मग असं आणून 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 वळून वळून उत्तर दिल्यासारखं दाखवण्याचा प्रयत्न करतात. माझ्या त्या दिवशीच्या वक्तव्यात किंवा प्रेसमध्ये मी कुठेही उद्धवजी असं बोलले किंवा पंतप्रधान महोदयांची त्यांची काही चर्चा झाली हे मी सांगितलं नाही. मला ती माहितीच नाही. त्यांच्या मनात काय आलं हे जे संजय राऊतांनी मला सांगितलं हे आपल्यासमोर सांगितलं. पण संजय राऊतांना मी एवढं सांगतो की तो फक्त पहिला ट्रेलर आहे. अजूनही खूप गोष्टीची त्याने आमच्याजवळ चर्चा केलेली आहे की असं सतत बोलत राहिले तर मला उरलेलं सुद्धा आपल्या मार्फत महाराष्ट्राच्या जनतेला नक्की त्या ठिकाणी सांगावं लागेल. आता दादा इथे पार्टी काढत होते आणि आता माननीय पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये कौशल्य विकासाचा कार्यक्रम जो सुरू आहे त्याच्यासाठी सह्याद्रीला त्या ठिकाणी उपस्थित आहे. माझ्या माहितीप्रमाणे निदान मला माहिती नाही ते दिल्लीला जाणार आहे. तुम्हाला माहिती असेल तर मला आपोआप तुमच्या मार्फत कळेल. पॅलेस्टाईनच्या मुद्द्यावरून इस्रायल पॅलेस्टाईन प्रश्न हा भारताच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय अर्थात परराष्ट्र धोरणाचा भाग आहे. देशाच्या परराष्ट्र धोरणाशी राजकीय हेतूने तडजोड करता कधी येतच नाही. भारताने कायमचं मानवतावादाची मूल्य जपत जगाला शांततेच्या मार्गावरून नेण्याचा प्रयत्न केला. प्रक्षेपात आली तर अचालची चळवळ असेल, अलीकडच्या कालावधीमध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी देशभरामध्ये जगभरामध्ये दौरा करत वेगवेगळ्या राष्ट्रांशी केलेला संवाद असेल, याच्यामधून एक भूमिका आपण स्पष्ट केली आहे की आम्हाला युद्ध नको, बुद्ध हवा. हा भारताचा मूलमंत्र त्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे देशाच्या परराष्ट्रीय धोरणाशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहमत आहे. एक असं की प्रत्येक कार्यकर्त्यांना आपल्या नेत्याच्या प्रती आदर आणि शुभेच्छा देत असताना त्यांचं राजकारणामध्ये काय स्थान असावं असं प्रत्येक कार्यकर्त्याला वेगवेगळ्या पद्धतीचं त्या ठिकाणी वाटत असतं. जसं आपण अनेक वेळेला पाहतो की राज्यात मुख्यमंत्री अमुक अमुक असावेत, राज्यामध्ये असलेल्या सगळ्याच राजकीय पक्षाच्या नेत्यांना वाटतं. काही लोकांना तर आतापासूनच मुख्यमंत्री झाल्यासारखी स्वप्न पडतात 2024 नंतर. आणि त्यांची भाषा जर तशाच पद्धतीची असते ती त्या ठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळे एखाद्या कार्यकर्त्याने उत्साहाने प्रेमापोटी सदिच्छेपोटी असा काही बॅनर लावला असेल तर त्याच्या काही चूक असेल का पाहिजे. मी वारंवार स्पष्ट केले की बारामती असेल किंवा जे मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीच्या माध्यमातून लढेल तो उमेदवार आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अजितदादा पक्षाचं संसदीय पार्लमेंटरी बोर्ड त्या ठिकाणी ठरवेल. जे उमेदवार असतील ते उमेदवारांच्या पाठीमध्ये आमची सर्व ताकद त्या ठिकाणी मी बघायला सांगितलं यांच्या प्रश्नाला उत्तर देताना. त्याने मला विचारलं की साहेब बारामती माडाला निवडणूक लढवल्यावर आमची भूमिका काय राहणार. त्याच वेळेला मी सांगितलं की साहेबांनी आजच स्पष्ट केले, वारंवार स्पष्ट केले, 2014 सालापासून स्पष्ट केले की आता थेट निवडणुकीच्या मध्ये उभे राहणार नाही. 2014लाच त्यांनी महाराष्ट्रातल्या आणि देशाच्या जनतेला त्या ठिकाणी सांगितलं. हा सगळा प्रश्न धन्यवाद. देखिए विपक्ष क्या बोल रहे हैं इसके बारे में मैं कुछ बोलना नहीं चाहता हूँ, लेकिन सरकार की तरफ से हमारे मुख्यमंत्री हो, उप मुख्यमंत्री जिनके पास गृह विभाग है, जी हो, अजीत दादा हो, इसके बारे में बिल्कुल वहाँ पे जो कुछ प्रेस के सामने रखना है वो तो रखेंगे. लोकसभा के बंटवारों की बात बार बार की जा रही है. आप लोग की 1 साल बाद बैठक भी हुई है. किस तरह से क्या इसमें केंद्रीय नेतृत्व ही हस्तक्षेप पूरी तरह करेंगे कि आप लोग भी इसमें कुछ निर्णायक साबित होंगे तीनों ऋतु मामले में? देखिए
राज्य स्तर पर जो कुछ आज यहाँ पे लीडर हैं, शिवसेना के लीडर हमारे मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे हैं, देवेंद्र जी फडणवीस बीजेपी लीडरशिप कर रहे हैं, उनके बीजेपी के अध्यक्ष भी चंद्रशेखर बावनकुळे जी हैं, यहाँ पे हमारे राष्ट्रीय अध्यक्ष अजीत दादा हैं, मैं खुद राज्य का अध्यक्ष हूँ, प्रफुल्ल भाई हैं, भुजबल साहब हैं। हम साथ में बैठकर आने वाले दिनों में बंटवारे के बारे में, पार्लियामेंट के चुनाव के लिए हम बिल्कुल वहाँ पे बैठेंगे। एनडीए का गठबंधन बहुत भारी ताकत से आने वाले लोकसभा चुनाव के लिए हम सामने जाएंगे। शरद पवार के एक बयान को लेकर नेशनल तौर पे हमारे टारगेट किया जा रहा है। कल असम के मुख्यमंत्री उन्होंने भी टारगेट किया, कहा कि शरद पवार जी को इतनी चिंता है इजरायल की तो सुप्रिया सुले को वहाँ भेज दें, देख ले क्या स्थिति है। किस तरह से देखते हैं? देवेंद्र फडणवीस का भी ट्वीट आया कि एक तरह से एक निचले स्तर की मानसिकता दर्शाती है। आप लोग पवार साहब के साथ काम किए, किस तरह से देखते हैं? नहीं, देखिए अभी ये तो सब पॉलिटिकल, दिस इज इंटरनेशनल फॉरेन अफेयर्स पॉलिसी ऑफ द केंद्र सरकार की जो हैं, उसके बारे में मैं यहाँ टिप्पणी नहीं करना चाहता हूँ। लेकिन केंद्र सरकार फॉरेन अफेयर्स के लिए जो कुछ पॉलिसी तय करती है, हम राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी केंद्र सरकार के इस पॉलिसी के साथ सहमत है। सर, लेकिन एक तरफ अगर हम देख रहे हैं कि एनडीए जो है वो इजराइल के ऊपर जिस प्रकार हमला हुआ उसको कहीं ना कहीं निषेध व्यक्त करता हुआ नजर आ रहा है, तो दूसरी ओर कांग्रेस और विपक्ष जो है वो पैलेस्टीन को लेकर जो है वो सपोर्ट करते हुए नजर आ रहे हैं। जो अंतर्राष्ट्रीय स्तर पर जो दो देशों में जो जिस प्रकार परिस्थिति है, वो भारत में उसको उस मुद्दे को लेकर जो है वो अभी राजनीति दिखाई दे रही है। बार-बार इंदिरा गांधी इसके लिए तो मैं ये बार बार बात कहता हूँ कि जब पंडित जवाहरलाल नेहरू जी नेतृत्व कर रहे थे, इंदिरा जी कर रहे थे, राजीव जी कर रहे थे, वाजपेयी जी ने भी किए हैं, तब उनकी जो कुछ परराष्ट्र नीति थी वो उनकी खुद की नहीं थी, वो देश की एक अलग से अपनी नीति थी। मुझे लगता है कि देश के पंतप्रधान और देश के केंद्रीय मंत्रिमंडल उसके बारे में हर एक राष्ट्र के लिए अपनी जो को परराष्ट्र नीति है वो तय करते हैं। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी केंद्र सरकार ने जो कुछ नीति तय की है उसके पीछे है। मराठा समाज के आरक्षण को लेकर जिस तरह से जरांगे पाटिल भी सभाएं ले रहे हैं, आज एक मामला सामने है जहां बैंड्रा में एक व्यक्ति ने आत्महत्या कर ली, सुसाइड नोट लिखा और 24 तारीख को सभी को मुंबई आकर प्रदर्शन करने की बात की। देखिए, जरांगी जी जो कुछ बात कर रहे हैं, मराठा समाज को आरक्षण मिलना चाहिए। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की भी ये भूमिका है कि ओबीसी के आरक्षण को कुछ भी टच नहीं करके उनको आरक्षण वहाँ पे मिलना चाहिए। आज जो घटना बांद्रा में हो गई है उसके लिए मैं तो दुख यहाँ पे व्यक्त करता हूँ। कोई भी आदमी, कोई भी इंसान समाज के इस उनकी जो डिमांड है उसके लिए ये ऐसा नहीं उन्होंने करना चाहिए, ऐसे हमारी विनती उनके पास है। और राज्य सरकार जहाँ तक मैं देखते आया हूँ, मराठा आरक्षण लेकर ओबीसी की जो कुछ भावनाएं वो भी समझ के लेती है। धनगर समाज के आरक्षण के बारे में उनकी भी और आदिवासी बंधुओं की भी भावना राज्य सरकार वहाँ पे समझ के लेती है। आने वाले दिनों में कुछ ना कुछ रास्ता राज्य सरकार वहाँ पे निकलेगी। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।